नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा 4 मार्च 2024 रोजी झालेल्या पेपराची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. असा होता आपला हा टेक्नॉलॉजीचा पेपर 3 HCचा पेपर. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. काही महत्त्वपूर्ण सूचना पहा. त्यानंतर प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. टिंबटिंब सर्वेक्षणात पृथ्वीचा पृष्ठभाग वक्राकार मानला जातो. ब. प्रिझमॅटिक कंपासची चुंबक सूची नेहमी टिंबटिंब दिशा दर्शवते. क. जमिनीची त्वरित व अचूक मोजणी करण्यासाठी टिंबटिंब हे आधुनिक यंत्र वापरतात. ड. टिंबटिंब स्टाफ डिजिटल लेबलमध्ये वापरतात. ई. लगतच्या 2 कंटूरमधील आडव्या अंतरास टिंबटिंब म्हणतात. या पद्धतीने 5 गाळले जागा आपण पूर्ण केल्यावर आपल्याला 5 मार्क्स मिळतील. त्यानंतर ब भाग, योग्य जोड्या जुळवा. 5 गुणांसाठी. थिओडोलाइट सर्वे. त्याची 4थी जोडी बरोबर आहे. उभा व आडवा कोन मोजणे. कंपास सर्वे त्याचं 5वं, आडवा कोन मोजणे. प्लेन टेबल सर्वे 2, मोजणी बरोबर नकाशा तयार होतो. बॅक साईट वाचन 3, लेवल जुळणीनंतरचे पहिले वाचन. आणि ई. फोर साईट वाचन 1, लेवल हलवण्यापूर्वीचे शेवटचे वाचन. या पद्धतीने आपण जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर क भाग बघा. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. 5 गुणांसाठी. कोणत्याही बिंदूचे स्थान निश्चित करण्यासाठी कमीत कमी 2 स्वतंत्र मोजमापे आवश्यक असतात. ब. शेत जमीन मोजण्यासाठी गंटूर साखळी वापरतात. क. ऑटो लेवल वापरण्यास अत्यंत सोपी आहे. ड. थिओडोलाइटचा उपयोग फक्त अंतर मोजण्यासाठी होतो. ई. बंदराची आखणी व नौका परिवहन यासाठी खाण सर्वेक्षण करतात. या पद्धतीने आपल्याला चुकीबरोबर लिहायचे आणि 5 गुण मिळवायचे. त्यानंतर पुढचा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी. खाण सर्वेक्षणाचा उपयोग लिहा. ब. कंटुरिंग म्हणजे काय? क. रेजिंग कशास म्हणतात? ड. रिफ्रेजेटिव्ह फॅक्शन म्हणजे काय? ई. U-फोर्कचा उपयोग लिहा. प्रश्न दुसरा, खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 4 12 गुणांसाठी. सर्वेक्षण म्हणजे काय? त्याचे उपयोग लिहा. ब. स्थानिक आकर्षणाची व्याख्या लिहून ते होण्याची कारणे लिहा. क. लेवलिंग स्टाफची आकृतीसह माहिती लिहा. ड. थिओडोलाइट मधील ऑब्जेक्ट ग्लासचे फोकसिंग यावर टिप लिहा. ई. टोटल स्टेशन वापरताना बॅक साईट सेट करण्याची कृती लिहा. आणि फ. डिजिटल लेवलचे फायदे लिहा. प्रश्न तिसरा, खालील प्रश्न सोडवा. 12 गुणांसाठी. एन्झ्युमिथ मार्क म्हणजे काय ते स्पष्ट करा. ब. टोटल स्टेशनचे उपयोग लिहा. क. डिजिटल लेवलमध्ये वापरण्यात येणाऱ्या बारकोडेड स्टाफची माहिती लिहा. ड. प्लेन टेबलचे सेटरिंग व प्लॅन टेबलचे अनुस्थापन यातील फरक लिहा. ई. रेजिंगच्या पद्धती सांगून एकाची माहिती सविस्तर लिहा.
फ. समोच्चता, अंतर व क्षितिज सममूल्य यातील फरक स्पष्ट करा. प्रश्न 4. खालील प्रश्न सोडवा कोणतेही 3. 12 गुणांसाठी हा प्रश्न आहे. अ. मोजणी क्षेत्राचे उद्देश आवश्यकता लिहा. ब. टोटल स्टेशनची वैशिष्ट्ये लिहा. क. डिजिटल थिओडोलाइटचे उपयोग लिहा. ड. ऑटो लेव्हलचे फायदे व तोटे लिहा. ई. प्लेन टेबल मोजणीची किरण पद्धत आकृतीसह स्पष्ट करा. प्रश्न 5. खालील प्रश्न सोडवा. 12 गुणांचा कोणतेही 3. अ. चैन वापरण्याचे फायदे व तोटे लिहा. ब. कंटुरिंगची प्रत्यक्ष पद्धत आकृतीसह स्पष्ट करा. क. टोटल स्टेशनच्या मदतीने 2 बिंदूंमधील अंतर मोजण्याची पद्धती लिहा. ड. डम्पी लेवलची सुबक आकृती काढून भागांना नावे द्या. ई. कंपास सर्वेमध्ये होणाऱ्या चुका स्पष्ट करा. त्यानंतर प्रश्न 6. खालील प्रश्न सोडवा. 12 गुणांसाठी कोणतेही 2. 4 प्रश्न दिले. 4 पैकी आपल्याला 2 सोडवायचे. अ. खालील क्रॉस स्टॉप सर्वे प्लॉट करून PQRST जमिनीचे क्षेत्रफळ काढा. ब. टोटल स्टेशनच्या मदतीने इमारतीच्या लाईन आउट कसा करतात ते आकृतीसह स्पष्ट करा. क. थिओडोलाइटची तात्पुरती जुळणी करा. आणि ड. टोटल स्टेशनच्या मदतीने आडव्या दिशेतील कोन मोजण्याची पद्धत स्पष्ट करा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी कॉमर्सचा टेक्नॉलॉजीचा पेपर 3 आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. यासारखे इतर विषयांचेही पेपर्स आपल्याला हवे असतील बोर्डाचे, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.